निंभारी येथे गोवंश वाहतूक करणारी पिकअप पलटी, 4 जनावरे जखमी, चालक फरार। नेवासा तालुक्यातील निंभारी गावाजवळ मे 14 रोजी पहाटेच्या सुमारास गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारी अशोक लेलंड कंपनीची पिकअप क्रमांक MH137269 पलटी झाली। या अपघातात 4 गोवंश जातीची जनावरे जखमी झाली असून वाहनाचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला आहे। या प्रकरणी पोको नारायण राजेंद्र कुटे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार मे 13 रोजी रात्री 11 वाजता ते पोसई श्री एस.जे. ससाणे यांच्यासह सरकारी वाहनामधून रात्रगस्त करत होते। दरम्यान पोलीस अंमलदार पोना वाघमोडे यांनी फोन करून निंभारी गावातील कॉर्नरवर एक पिकअप पलटी झाल्याची माहिती दिली, जी जनावरांची अवैध वाहतूक करत होती। त्यानुसार पोको कुटे व पोसई ससाणे घटनास्थळी पोहोचले असता गाडी रोडच्या कडेला उलटलेली दिसून आली। वाहनात 2 जर्सी गायी, एक शिंग असलेली, एक बिगर शिंग, एक तांबड्या रंगाची गीर जातीची कालवड व एक पांढऱ्या रंगाची कालवड आढळल्या। स्थानिक नागरिकांनी या जनावरांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवले होते। अपघातग्रस्त वाहनाची किंमत सुमारे 2 लाख रुपये तर जनावरांची अंदाजे किंमत 90,000 रुपये असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे। पुढील मदतीसाठी बीट अधिकारी पोसई श्री विजय बोंबे, पोना अशोक कुदळे व पोको हरिदाय तडक हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या मदतीने क्रेन बोलावून वाहन उभे करण्यात आले। यानंतर पोसई बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातस्थळी सविस्तर पंचनामा करण्यात आला आणि जनावरे व वाहन पोलीस ठाण्यात हलवण्यात आले। या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात खालील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 व 9, प्राण्यांच्या चळवणुकीपासून संरक्षण कायदा कलम 3 व 11, भारतीय दंड संहिता कलम 281 व 429 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच नेवासा पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून पळून गेलेल्या चालकाचा शोध घेतला जात आहे। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।